3, 2, 1 बोला. हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि आमच्या या घोड नदीच्या तीरावर अशा सुंदर अशा या वातावरणामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हीही या ब्लॉगमध्ये येऊन किंवा आमच्या गावाकडे येऊन, ब्लॉगमध्ये म्हणण्यापेक्षा गावाकडे येऊन हा आनंद लुटायला हवा. सुंदर रमणीय असा परिसर, फुललेली शेती, बहरलेले मळे, दुथडी भरलेली नदी, असे हा नजारा उन्हाळ्यात पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय पर्वणी असते. आणि या पर्वणीकरता तुम्ही सुद्धा कुणी जर यामध्ये मानका खाली घालते या पर्वणीमध्ये असा येऊन तुम्ही सगळ्यांनी हा आनंद घ्यावा असं मी तुम्हाला सूचित करीन. आणि मला आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल, कारण आमच्या गावाकडे उद्या आमच्या ग्रामदैवत जे काशीचं अर्धपीठ आहे त्या काळभैरवाची उद्या जत्रा आहे. परवा श्री रामनवमीचा उत्सव आहे आणि या संपूर्ण उत्सवामध्ये आम्ही सहभागी होण्याकरता आणि पुनीत होण्याकरता दर्शन घेऊन आम्ही इथे आमच्या गावाकडे आलेलो आहोत. आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण की पुढच्या वेळेला नक्कीच आपण या उत्सवामध्ये सहभागी व्हाल आणि असा सुंदर हा ब्लॉग आम्ही तुमच्या सहकार्याने बनवू शकू. तुम्हालाही नक्कीच आमचं गाव आवडेल अशी अपेक्षा करतो. हा आपल्या ब्लॉगचा इंट्रो होता, तर मला काय बोलायची गरज नाही. जे बोलायचं होतं ते यांनी बोललं आहे सगळं. तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघत राहा फक्त. आणि हे असं जायला घे किंवा गाडी पाठी मागून. तर ही आपली वाडी आहे, मोवाडी. तर ही आपली वस्ती आहे इकडे समोर. आणि ही पाठची बाजू इथून एंट्रन्स आहे. इथे खाली काही घर आहेत आणि आपलं घर इथे वरती आहे. इथे लास्ट ट्रिपला आम्ही जेव्हा आमची माणसं आलेली तेव्हा इकडे आम्ही गाड्या धुत होतो. तर काही लोकांना बघून आठवत असेल. तर हे आहे आपलं घर. इकडे छोटंसं क्यूट हे आपलं घर आहे. आणि आत्याबाई बसल्या तिथे बाहेर. आणि हे सेठ माणसं, गावचे सेठ लोक चाललेत कामाला आपले. गावी येण्यामागचं आमचं एक कारण, अशी लोक असतात मग आम्हाला गावाला जावं लागतं. काय बोलतो? कसं काय मजे बरं ना. ब्लॉग चालू आहे. कुठे चाललंय तू? शेताकडे. काय करायचं आज? शेताकडे चालू कांदे काढायला. ठीक आहे ठीक आहे. जेवला? हो. ह्या घरच्या मालकीन बसल्यात बाहेर. घरच्या मालकीनी बसल्यात आमच्या आजीबाईला इकडे बंद करून. ही बघा आमची आजीबाई झोपली इकडे. मुडका हात घेऊन झोपली. काय काय केलं इकडे? एवढं मोकळं का दिसतंय आजीबाई? अरे सारून काढायचं, शेण आणायचं, भुईसार घ्यायचं, शेण माती राख लिपायचं, खडून काढायचं. तवा निर्मळ होतंय का? तसं निर्मळ होतंय. कळलं का? निर्मळ पण एवढं रिकामं का केलंय? माझ्यासाठी का केलंय? त्या लग्नासाठी नाचून आणायची सा. मग काय ते सांग ना, त्या लग्नासाठी जायच्या आधी मला दाखव म्हणा नाचलं. तिथं बसताय तुम्ही? अरे वा, बरं आहे. खाली बसला उठता नाही येत मला.
पीस ऑफ माइंड गाईस. किती शांतता आहे. जस्ट 5 to 8 seconds आपण एक्सपिरियन्स केला. मी तर इथे 15 मिनटं झालं बसलो आहे. इट्स 5:15 नाव. आणि थोडं क्लायमेट चेंज झाल्यामुळे थोडं रेनी वेदर आहे. नाहीतर इकडे सनसेटचा व्ह्यू खूप बाप असतो. बट इथे बसून कळतं आहे की आपण किती डिस्टर्बन्समध्ये राहतो. कारण इकडे 0 डिस्टर्बन्स आहे. किती शांतता आहे. म्हणजे मनाला आणि बुद्धीला किती शांत वाटतं ऐकून. असं शांततेत बसून एक असं एकदम बोलतो ना, सोलला एकदम असं वेगळं फील होतं आहे इकडे आल्यावरती. आणि हे सोन्याला ऐकून खूप विचित्र वाटत असेल की हा असं एकदम वेगळं का बोलतो आहे. बट जे पण मुंबईकर आहेत त्यांनाही समजत असेल जे मी काय बोलते. कारण आम्हा लोकांना एवढ्या शांततेची सवय नाही आहे. तर अमेझिंग एक्सपिरियन्स यार. म्हणून मला इकडे यायला आवडतं. गाईचा आपला गोठा आहे. त्यांचा नाश्ता चालू आहे आता. काय हे काय डिनर आहे. त्याच्यानंतर काय नाही देणार त्यांना. त्यानंतर काहीच नाही, फक्त पाणी प्यायचं. मग डायरेक्ट आता सकाळी. आज सॅटर्डे आहे. तर आज शेवटचा दिवस आहे काल्याचा. आज काला असतो. तर आता आम्ही गावात आलो आहे. आजच मेन जत्रा असते. कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. तर आता आपण बघूयात की प्रॉपर गावामध्ये जत्रा कशी होते, काय काय पद्धतीचे कार्यक्रम होतात. हे आमचं गाव आहे. इकडे काळभैरवनाथाचं मंदिर आहे. ते वालं हे इकडे जे बघताय ते मंदिर आहे. तो मंदिराचा कळस आहे. ते कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. संस्थेतली पोरं आहेत ते अनाथ आहेत. काही मुलं नाही, काही ना बाप नाही, काही ना दोन्ही पण नाही. मग ते लोक काही चालवणारे असतात. आळंदीवरून आलेत. आळंदीला आहे ना, संस्थेत असतात ते सगळे. ते लोक आपल्याला कीर्तन करून दाखवणार आहेत का? नाही, हे मागे उभे राहणार. हा पण हे जे बाबा आहेत हे बाबा नाही, कीर्तनाला नाही, ते दुसरे महाराज आहेत. हे तिकडचे संस्थेतले. हे पहिलं घ्यावं लागतं ना, चाल अभंग घ्यावा लागतो एक. हां. मग ते महाराज येतात. म्हणजे तू इतकी भाग्यवान आहेस. बघ ना, दरवाजा उघडल्यानंतर पहिला तुझा नंबर लागेल. दरवाजा उघडल्या देवाला पाहण्याचं भाग्य तुला आहे. श्रीकृष्णाला पाहण्याचं भाग्य तुला आहे. अगं किती भाग्यवान आहेस ग तू. माझी एकच विनंती आहे, तू आतमध्ये गेली, देवाला पाहिलं की देवाला पाहिल्यानंतर मला फक्त सांग देव कसा आहे. काय सांग, देव कसा आहे. कारण आता माझा नंबर कधी लागेल सांगता येत नाही. मी जवळजवळ 1 किलोमीटर मागे उभी आहे. कधी माझा नंबर लागायचा तोपर्यंत मला देव फक्त सांग कसा आहे. दरवाजा उघडला, गवळण आतमध्ये गेली आणि श्रीकृष्णाला पाहिलं राजा. अरे श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं की गवळण अक्षरशः परमात्म्याला पाहत राहिली. आता मागे गडबड झाली. यशोदेने सांगितलं आवरा आवरा आवरा, चला बाहेर व्हा. गवळणीला बाहेर काढलं आणि त्या गवळणीला बाहेर काढल्यानंतर तिच्या लक्षात आलं, कुणीतरी मला म्हटलं होतं की श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर मला सांग कसा आहे. जसा ते गवळणीला पाहून, कृष्णाला पाहून ती गवळण बाहेर आली ना, तर ती गवळणी इकडे 5-5 पळत सुटली. अगं गवळणींनो ऐका ना, तो कसा आहे, इतका सुंदर आहे, सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पुर आला. पाहिला नंदाचा नंद, खर तर सत्ता कालामध्ये ज्यांचा सन्मान राहून गेलेला आहे, ज्यांनी अल्पहार केलेला आहे, त्याच्यामध्ये हरिभक्त परायण या ठिकाणी आमच्या. जत्रा म्हटलं की जेवताना पंगत आली. तर गावी जत्रेमध्ये असं पंक्तीमध्ये बसून लाईनमध्ये जेवावं लागतं आणि ती खूप वेगळी मजा असते. आम्ही सगळे असे पंक्तीमध्ये बसून मामांसोबत जेवलो. शेवटचा कालाचा दिवस होता, शेवटचा प्रसाद होता. तर खूप काही छान आणि टेस्टी जेवण होतं. आमरस, पुरी भाजी, डाळ भात वगैरे वगैरे. चला त्या ठिकाणी महाराजांच्या बाजूला पात्र अजून मिळालेलं नाही, तिथं
तो माणूस सहकार्य करायचे थोडं चला. एका पाण्याच्या बाटल्याने पदार्थाच्या बाटल्याने थोडं आपण सहकार्य करायची वाढी प्रमाणे फार कमी झालेली आहे. आपल्या पंक्तीमध्ये जी मंडळी जेवली त्यांनी आतापर्यंत या मंडळीने आपल्याला वाढायचं काम केले. आपण त्यांना वाढायचं काम करा. आता थोडं सहकार्य करा. चला. यात्रा झाल्यावर येणारी लोक यात्रा झाल्यावरती आलेली आहे ही एका दिवसासाठी औपचारिकता म्हणून. आजी शिव्या घालणार आहे तिला आता. भाऊ अशी व्हिडिओ नको काढू माझी. ब्लॉग चालू आहे. ब्लॉग व्हिडिओ नाही ब्लॉग खराब आहे. दिसते मी. तू खराबच दिसतेस. भाऊ चांगली दिसते मी. आली आहे गरीबासारखी. तुझा कोरियन ग्लो जाणार आहे या ब्लॉग मध्ये बघ. भाऊ गप रे. जागा पडली तोंडाला. हां तो सगळा देवाला वाटून देवाला दाखवून वाटायचा. सगळ्यांना तिकडे जाऊन शेअर करायचा. जसं आपण मकर संक्रांतला तिळगुळ करतो आपण मोदक वाटतो. बरोबर. गणपतीत मोदक वाटतो तसं. तर आता आम्ही सगळे रेडी होऊन ट्रेडिशनल घालून सगळे आता आम्ही चाललो आहे गावामध्ये. तिकडे जाऊन दर्शन घेऊन मग आम्ही शेरणी करणार आहे. रात्री पालखीला उपस्थित राहणार आहोत. हां आणि परत येऊन घरी जेवून परत येऊन जेवून मग आम्ही परत पालखीला जाणार आहोत. जाणारच आहे आम्ही. काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसतो. त्यांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं किंवा मग ते जेव्हा देव बाहेर येतो पालखीमध्ये तेव्हा दर्शन घेऊ शकतात. आणि जसं मी आधी म्हटलं होतं की शेरणी करायची असते. शेरणीमध्ये देवाला वाहिलेला नारळ आणि गूळ हे 2 गोष्टी असतात. बाकी जर मग हवं असेल तर मिठाई कुंदा किंवा पेढे लोक आणतात आणि वाटतात पूर्ण गावामध्ये. तर पूर्ण गाव तेव्हा तिकडे असतं आणि सगळे एकमेकांना ते शेअर. रात्रीचे 11:30 वाजले. पालखीसाठी अजून पण किती गर्दी आहे बघताय तुम्ही. इकडे समोर जे हे दिसतं इकडे देवाची पालखी ठेवली आणि तिकडे देवाचे दर्शन घेण्यासाठी लोक जातात. तर देवाची पालखी नदीवरून धुवून आलेली आहे. आता देवाची पालखी घेऊन देवालाही नदीवरती आंघोळीला घेऊन जातो आणि मिरवणूक करत करत मग देव येणार मंदिरामध्ये परत. उत्साह अजून पण रात्रीचे 11:30 वाजले. शेवटच्या दिवस तरी अजून उत्साह दिसतोय लोकांमध्ये. हे फक्त जत्रेच्या वेळेला बघायला मिळणार. उद्या या टाईममध्ये इकडे येणार आपण तेव्हा कोणीही दिसणार नाही आपल्याला. हे भैरवनाथाचं आपलं मंदिर आहे जे अजून काम चालू आहे. खूप मस्त मंदिर बनवलं आहे ॲज कम्पेअर टू ओल्ड मंदिर.
चला मुंबईला जायची तयारी. 40-50 वर्षामध्ये 50 वर्षाचं वय झालेलं असून पण बायकोसाठी गजरा बनवत आहेत. बघितला का तुमचा लेख? बघा स्वतःच्या हाताने बायकोसाठी त्यांनी गजरा बनवलाय. बघा बरं का आजी. आता आम्ही घोडेगावात थांबलोय. तर ही आपली इको आहे. सामान बांधतोय आपण आता. तर आता इकडून आपण जाणार आहोत मुंबईला. सामान बांधतोय आपला भाऊ. माळशेज मार्गे जाणार आहोत आपण. इकडे कार्यक्रम चालू आहे मिक्सिंगचा. चकण्यासाठी पापड आहेत पण पापड तळलेले नाहीत, कच्चे पापड आहेत. हॉटेल साईराज, दिस वॉज द प्लेस जिथे आपण पहिल्यांदा ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो भीमाशंकरला जाताना. सगळे बाईक्स आपण इकडे पार्क केलेले. तिकडे काही लोक आपला कार्यक्रम करत होते आणि इकडे आपण बसून नाश्ता केलेला. सो कोइन्सिडेंटली आम्ही पण याच हॉटेलला आता हॉल्ट घेतला आहे नाश्ता करण्यासाठी. तर जुन्या आठवणी परत आठवत आहेत. या Yo, I ain't here for the money, I ain't here for